देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये आज भव्य स्वागत केलं जाणार आहे। तर विमानतळापासून ते लक्ष्मी चौकापर्यंत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेत आणि हा परिसर सजवण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाने संपूर्ण नागपूर शहर सजवण्यात आलं आहे। तर तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत आणि नागपूर हे त्यांचं होम टाउन आहे। या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे। नागपूरची ही दृश्य आपण बघू शकतोय। नागपूरचे जे रस्ते आहेत आणि जिथून विमानतळावरून ते विधान भवन असेल किंवा राज्यपाल भवन असेल, जिथपर्यंत आता मुख्यमंत्री फडणवीस जातील त्या रस्त्यावर अशा पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे। स्वागताची जय तयारी करण्यात आली आहे। त्याचबरोबर इथं सजावट सुद्धा केल्याचं दिसून येतंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत नागपूरमधून। ज्ञानेश्वर, काय सांगाल? मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आपल्या होम टाउन मध्ये पहिल्यांदाच येत आहेत। त्यांच्या स्वागताची तयारी कशी सुरू आहे आणि किती वाजता फडणवीस या ठिकाणी पोहोचतील? अगदीच परत दुपारी 12 ते 1 वाजे दरम्यान देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं नागपूरमध्ये आगमन होणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण नागपूर शहराला जे आहे ते दिवाळीचं रूप या ठिकाणी आलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्या पद्धतीची तयारी जी आहे ते पूर्ण नागपूर शहरामध्ये करण्यात आली आहे। नागपूर विमानतळापासून तर लक्ष्मी चौकापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची जी आहे ती रॅली निघणार आहे आणि एकूणच लक्ष्मी चौकामध्ये त्या ठिकाणी जाहीर सभा पार पडेल। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं भाषण देखील होणार आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर मोठा उत्साह जो तो नागपूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण की नागपूरचे भूमिपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस जे आहेत ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं नागपूरमध्ये आगमन होतो आहे। एकूणच देवेंद्र फडणवीस यांचं धरमपेठ येथील निवासस्थान असेल त्या निवासस्थानाला देखील फुलाने एकूणच जे आहे ते दिवाळीसारखं सजवण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे शेजारी देखील जे आपल्या घरावरती विद्युत रोषणाई करून एक दिवाळी साजरी जी आहे ते मागील आठवड्याभरापासून या ठिकाणी साजरी करताना दिसून येत आहे। नागपूर विमानतळापासून ते लक्ष्मी चौकापर्यंत अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स असतील, कट आउट असतील, हे जे आहे ते मोठ्या संख्येने लागलेले आहे। एकूण जर पाहायला गेले तर 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर त्यांचं नागपूरमध्ये स्वागत झालं होतं। मात्र यावेळेस हा जो स्वागत असणार आहे 2014 पेक्षाही द्विगुणित आनंद लोकांमध्ये असल्यामुळे हा स्वागत जो आहे तो 2014 पेक्षा डबल जो आहे तो या ठिकाणी तयारी जी आहे ती एकूणच भारतीय जनता पार्टीतर्फे आणि नागपूरमधील त्याचे समर्थक आणि कार्यकर्ते असतील त्यांनी एकूणच केले आणि फक्त आतुरता आहे आता की देवेंद्र फडणवीस कधी येतील। देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यावर विमानतळ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे आणि त्यानंतर थेट रॅली निघत जी आहे ते लक्ष्मी चौकामध्ये त्यांची जाहीर सभा एकूणच पार पडणार आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, याविषयीची अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।